प्रशासनाला आणि जनतेला जोडण्याचं काम करणारा आशा वर्कर आणि आशा वर्करवर आज त्यांच्या हक्क आणि न्याय मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्याची पाळी आली। महाराष्ट्रात आरोग्य सेविका म्हणून असलेल्या आशा आणि त्यांच्या जबाबदाऱ्या, विशेषतः प्रशासन हे कोणाच्या दरवाजात पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी या महिला प्रत्येक घरोघरी जाऊन आरोग्य समृद्ध करण्यासाठी आरोग्य विभागाचा एक दुवा होत पाहत असलं तरी आज त्यांना आपल्या हक्क आणि मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्याची वेळ आली। आज 10 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आशा वर्कर्सनी तहसीलदार आणि UPVDO यांच्याकडे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आज धरणे आंदोलन दिलं। ही पूर्वसूचना ज्या वेळेस कोरोना महामारी आली त्या कोरोना महामारीच्या काळात या आशा वर्कर्स यांनी केलेलं काम हे जरी अत्यंत मोलाचं असलं तरी त्याकडं कानाडोळा होत असल्याचं वास्तव्य त्यांच्या आज असलेल्या या मागण्या खरोखरच रास्त अशा असल्या तरी प्रशासन कानाडोळा करत असल्याचं त्यांच्या आजच्या धरणे आंदोलनातून पाहावयास मिळालं। महिला ही एका घराचा उद्धार करणारी असली असं नव्हे तर ती आई वडिलांच्या उद्धारासोबतच सासरकडलाही उद्धार करते आणि त्यासोबतच आरोग्य सेवेमध्ये मायेचा उजाळा देण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रशासनातील असलेल्या योजना जनसामान्यांकडून पूर्ण करून देऊन सुदृढ ग्रामीण भाग असो वा शहरी भाग असो त्यासाठी ती तत्पर असते। त्यांना महिला हे नारीत्व असूनही प्रत्येक घरात भेट देऊन तेथील आरोग्य समृद्ध ठेवण्यासाठी त्यांची ही भूमिका खरोखरच योग्य असली तरी आज त्या आंदोलनासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांना प्रशासनाचे दरवाजे ठोठावे लागले। त्यामुळे त्यांनी नेमक्या कोणत्या मागण्या आज व्यक्त केल्या? आमचं आज आंदोलन आहे। आमचं आंदोलन प्रामुख्याने आमच्या मागण्या आहेत। त्या मागण्या सांगत आहे मी तुम्हाला। आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना सेवेत कायमस्वरूपी करून घ्या व सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या। 1 जुलैपासून जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयासमोर 23 महिन्यांचं थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता मिळून म्हणून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। त्याची तातडीने दखल घेऊन कोरोना भत्ता देण्यात यावा व जे अतिरिक्त काम देत आहेत आम्हाला, जेणेकरून BLO सोबत जे आमची सहाय्यक म्हणून नियुक्ती केली तर त्या अतिरिक्त कामामुळे आमचं जे रुटीन जे काम आहे आमचं मेन ज्याचा आम्हाला मोबदला मिळते किंवा ज्याच्या सेवा आवश्यक आहेत, बाल मृत्यू आहे, माता मृत्यू आहे, ज्याच्यासाठी आमची नियुक्ती आहे त्या कामावर फार परिणाम होत आहे। त्याच्यामुळे आम्हाला अतिरिक्त कामाचा भार हा आमच्याकडून काढून घ्यावा व आमच्या ऑर्डरी वगैरे रद्द करण्यात याव्या आणि जे थकीत मानधन आमचं बाकी आहे ते आम्हाला मिळावं। जे कोरोनामध्ये जे आम्ही जीवाची पर्वा न करता प्रत्येकाच्या घरी जाऊन जेव्हा कोणी घराच्या बाहेर निघत नव्हतं अशा वेळेस आम्ही कामं केले व आमचा 23 महिन्याचा जे मानधन आहे, जो भत्ता आहे तो अद्याप आम्हाला मिळाला नाही। तरी आम्हाला शासनाला आमची अशी विनंती आहे की तो ताबडतोब आमच्या खात्यात जमा करण्यात यावा। दिव्यांग सर्वेचा जो मोबदला बाकी आहे तो सुद्धा देण्यात यावा। CI2 जिंदाबाद जिंदाबाद। कोरोना भत्ता मिळालाच पाहिजे असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। CI2 जिंदाबाद जिंदाबाद। CI2 जिंदाबाद जिंदाबाद। मानधन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, मानधन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। CI2 जिंदाबाद जिंदाबाद। CI2 जिंदाबाद जिंदाबाद। आणि या मागण्यांच्या माध्यमातूनही त्यांना फक्त अपेक्षा आहे त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि येणाऱ्या काळात हा आरोग्याचा वसा कायम ठेवण्याचं उद्दिष्टही त्यांच्या डोळ्यासमोर असताना प्रशासन या मागण्या मान्य करेल का या आशाभूत नजरेने आज त्यांनी
घोषणाबाजी करून आपला हक्क मागण्यासाठीचा हा प्रयत्न केला. सदर व्हिडिओ हा आशा वर्करांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून, प्रशासनापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या समस्या निकाली निघाव्यात या उद्देशाने तयार केला आहे. सदर व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा, ज्यामुळे प्रशासनापर्यंत आपला हक्क मागणे आपल्याला सोयीचे जाईल. मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.